मित्रांनो, कालपासून एकच प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजतंय आणि ते म्हणजे नाशिकच्या भोंदूबाबाचं. आज हा भोंदूबाबा, त्याचं नाव आहे कॅप्टन अशोक खरात. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या नवोद्योग गगन भरारी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, नवनवीन विषय व्हिडिओ या ठिकाणी मी टाकत असतो, त्यामुळं या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा. मित्रांनो, नाशिकच्या या भोंदूबाबाचं नाव आहे अशोक खरात कॅप्टन. मित्रांनो, यास वाव मिळण्यास आणि मोठं होण्यास सर्वसामान्य जनता नाही तर एक मोठी राजकारणी, सेलिब्रिटी लोक यात सहभागी आहे. मित्रांनो, आपण जर बघितलं असेल, कालपासून मीडियाच्या माध्यमातून असेल, बातम्याच्या माध्यमातून, दैनिक लोकमत पत्राच्या माध्यमातून आपण एकच बघतोय की महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीबाई चाकणकर या सुद्धा या जाळ्यात अडकलेल्या आहेत आणि या महाराजांना मोठं नाव कमवण्यात त्यांचा सहभाग आहे. मित्रांनो, असे कितीतरी लोक आहेत की राजकारणी, नेते, मोठमोठे पैसेवाले लोक या भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकले. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे, सरोज आहिरे यांच्या संपर्कात होते. असे कितीतरी भोंदूबाबांनी या लोकांना गंडा तर गाठलाच असेल मित्रांनो. आणि रुपालीबाईचं नाव आल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मित्रांनो, आपण या चित्रात बघत असाल की महिला आयोगाच्या अध्यक्ष असून फार मोठं जबाबदारीचं पद या महिलाच्या सुरक्षेसाठी या चाकणकरकडे, आणि त्या स्वतः या बाबाचं पद्यपूजन करतात आणि आपल्या मखमली शालूनी त्यांचं पाय पुसतात. मित्रांनो, या ठिकाणी आपण परत बघतो या बाबाचं औष्णव करताना सुद्धा त्या दिसतात. म्हणजे यासुद्धा या बाबाच्या किती संपर्कात होत्यात ते आपल्याला यातून कळून येतं. मित्रांनो, असेच हे भोंदूबाबा नाही, असे कितीतरी भोंदूबाबा या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहेत आणि त्यांना खतपाणी घालण्याचं, मोठं करण्याचं काम सर्वसामान्य लोकांनी नाहीत तर या अशा मोठमोठ्या राजकारण्यांनी केलेले. मित्रांनो, आपलं भविष्य बघण्यासाठी आपल्याला मंत्रिमत पडेल का नाही, आपण आमदार होणार की नाही, आपण खासदार होणार की नाही, यासाठी या भोंदूबाबाकडे मोठ्या प्रमाणात जातात मित्रांनो. आणि त्यांनाच या भोंदूबाबांना मोठा वाव मिळतो मित्रांनो. यात आता खरं तर तर ज्या या महिला आहेत रुपाली चाकणकर यांना अटक व्हायलाच पाहिजे, तेव्हा निपक्षपाती या प्रकरणाची चौकशी होईल. कारण त्या एकट्याच नाहीत तर असे कितीतरी महिला त्यांच्या जाळ्यात अडकल्याचं आपल्याला दिसतंय मित्रांनो. त्यामुळे या भोंदूबाबाला हा अटक व्हायलाच पाहिजे. आणि मित्रांनो, आपण बघत असेल पाथर्डी यासारख्या ठिकाणी या भोंदूबाबाची 30 एकर जमीन ही करोडो रुपयाची जमीन या ठिकाणी आहे. मित्रांनो, आता त्याच्या विरोधात कितीही जरी आंदोलन केलं तर मला वाटतं हा निपक्षपात चौकशी होणार नाही, कारण यात राजकारण्याचा सहभाग आहे. आणि ज्या ठिकाणी राजकारण्याचा सहभाग अशा प्रकरणात येतो त्यावेळेस ही चौकशी पूर्णपणे निपक्षपाती होईल असं कोणालाही वाटत नाही. पण मित्रांनो, यात CIDनं जर चौकशी जर केली, मित्रांनो SITनं चौकशी केली, निपक्षपाती चौकशी केली तर यात अर्धे राजकारणी मित्रांनो तुम्हाला सापडतील. पण असं होताना कुठं दिसणार नाही, कारण याच्या अगोदरसुद्धा असे कित्येक प्रकरणं दाबले गेलेत.